नमस्कार मित्रांनो. अमेरिकेच्या सरकारने आत्ताच काही दिवसांपूर्वी ह्या वेबसाईटवर तर आजचीच तारीख दिलेली आहे, सॅटर्डे 21 जून. सॅटर्डेला रात्री मी हे वाचतो, तुम्ही जेव्हा हे बघाल तेव्हा संडे असेल 22 तारीख. ही ॲडवायझरी त्यांच्या नागरिकांना जारी केली आहे की भारतामध्ये इस्पेशली महिलांना सांगितलं आहे की एकटा प्रवास करू नका. आणि याचं कारण त्यांनी दिलं आहे की भारतामध्ये असुरक्षित वातावरण झालेलं आहे, अपराध वाढलेले आहेत, आतंकवाद वाढले आहेत आणि बलात्कारची रिस्क आहे, म्हणून एकटे जाऊ नका, महिलांना सांगितलं आहे. अमेरिकी विदेश विभाग ने भारत की यात्रा पर आने वाले अपने नागरिकों के लिए लेवल 2 की यात्रा चेतावनी जारी की है. इसमें भारत में अपराध, आतंकवाद के कारण अमेरिकी नागरिकों को सावधानी बरतने की सलाह दी गई है. 16 जून को जारी इस एडवाइजरी में कहा गया है कि बलात्कार अभी भारत में सबसे तेज़ी से बढ़ते अपराधों में से एक है. यहाँ सेक्सुअल असॉल्ट समेत हिंसक अपराध टूरिस्ट स्पॉट और दूसरे स्थानों पर पाए जाते हैं. आणि त्यांनी बरेच डिटेल दिले आहेत, मग तुम्ही कशी सुरक्षा कराल, कशी स्वतःची काळजी घ्याल वगैरे असं. आणि विशेषचे भाग आहेत, कुठल्या कुठल्या भागांमध्ये जास्त रिस्क आहे, कुठल्या भाग सेफ आहेत, हे त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये साऊथ इंडियन स्टेट्स जे आहेत हे सुरक्षित आहेत इस्पेशली, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हेच इंग्लिशमधून पण ही ट्रॅव्हल ॲडवायझरी मी बघत होतो आणि AIला विचारलं मी, तर AI म्हणतो की US स्टेट डिपार्टमेंट ॲडवायझेस exercising increased caution when traveling to India due to crime and terrorism with specific warning for women to avoid traveling alone. आणि हे सगळे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत की काय काय काळजी घ्यायची. AIने सगळे त्या बातमीचं डिटेल ॲनालिसिस दिलेलं आहे. तर भारताची ही प्रतिमा अशी पूर्वी अशी नव्हती. महिलांना सांगितलं नाही जायचं की तुम्ही एकट्या जाऊ नका, सुरक्षित राहा, तिथे बलात्कार होतात, तिथे आतंकवादी हल्ले होतात, अशा प्रकारच्या ॲडवायझरी जारी नाही व्हायच्या. हे नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून ही सुरुवात झालेली आहे अशा गोष्टींना. आणि भारतात एकटंच जाऊ नका असं महिलांना, वेस्टर्न महिलांना मोदी सरकारमध्ये आल्यानंतर, RSSची सत्ता आल्यानंतर, वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपप्रणित राज्य सुरू झाल्यानंतर हे सगळं सुरू झालेलं आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी.